नमस्कार. आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घडलेली ही घटना आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहत आहोत की कशा प्रकारे एका DYSP अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलकाला पाठीमागून लाथ घातलेली आहे आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे आणि जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात या व्हिडिओची ह्या घटनेची चीड निर्माण झालेली आहे आणि ह्या अधिकाऱ्याचा ह्या घटनेचा सर्व क्षेत्रातून निषेध व्यक्त केला जात आहे. लाथाडलेली तक्रार आणि लाथाडलेला माणूस. DYSPनी आंदोलकावरती मागून उडून लाथ मारलेली आहे हे आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून इथं पाहतोय. यामध्ये आंदोलकांचे म्हणणे आहे की गेल्या काही महिन्यापासून ते उपोषणाला बसलेले होते आणि त्यांची जी तक्रार होती तर पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणजेच ती तक्रार त्यांनी लाथाडलेली आहे आणि आता तर त्या माणसालाच त्यांनी लाथाडलेलं आहे. म्हणजे तक्रार देखील त्यांनी लाथाडली आणि माणसाला देखील त्याच अशा प्रकारे लाथ घातली. ही अशा प्रकारची वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ही केवळ एक घटना नव्हे तर या यंत्रणेतल्या संवेदनशीलतेचा अभाव आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कमरेवर लाथ मारणे हे स्वातंत्र्याचा अपमान असल्यासारखेच इथं घडलेले आहे. एक लहान मुलगी देखील यामध्ये आहे आणि त्या आंदोलनकर्त्याच्या जो शांततेच्या मार्गाने किंवा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत होता आणि त्याच्या काही कुटुंबासमवेत त्या कुटुंबातील सदस्यासमवेत तिथं आंदोलन करत होता आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे या तिथं येणार होत्या आणि पोलिसांनी वारंवार आपण तक्रार देऊन देखील दखल न घेतल्यामुळे ते पालकमंत्र्याला या विषयासंबंधी भेटणार होते, परंतु त्यांचे गेल्या अनेक दिवसापासून इथं आंदोलन देखील सुरू होतं आणि त्याची दखल पोलिसांकडून किंवा संबंधित विभागाकडून घेतली न गेल्यामुळे अशा प्रकारे त्यांनी आज पालकमंत्र्याची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यापुढं मांडून त्यांच्याकडून काय आपल्याला मदत होते का अशा प्रकारचा त्यांचा उद्देश होता. परंतु या पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्याला इथंच अडवलेलं आहे, त्यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियावरती याबाबतच्या घटना ऐकल्या असतील किंवा पाहिल्या देखील असतील. आता ज्या दिवशी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या त्यागाची, बलिदानाची आणि लोकशाही मूल्याची आठवण करून देतो, त्याच दिवशी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना मन विषण्ण करणारी घडलेली आहे. उपोषणावर बसलेल्या अमित चौधरी आणि गोपाल चौधरी या कुटुंबाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटून आपली व्यथा सांगायची होती, पण बंदोबस्तातील पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. इतकेच नाही तर या प्रक्रियेमध्ये DYSP अनंत कुलकर्णी यांनी रस्त्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आंदोलकाला पाठीमागून कमरेवरती भर रस्त्यात लाथ मारली. एखाद्या चित्रपटात पाहावं अशा प्रकारची ती लाथ आपण पाहतोय. DYSP यांनी केलेली ही घटना निषेधार्थच आहे आणि सर्व स्तरातून त्याचा निषेध देखील इथं केलेला जातोय. ही घटना केवळ हिंसक नव्हे तर लोकशाही विरोधात घडलेली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. पोलिसांकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, पण ती मर्यादेत राहून संयमाने आणि मानवतेच्या तत्वानुसार पार पडली पाहिजे. लाथ मारणे हे केवळ शारीरिक हिंसाचार नव्हे तर नागरिकांच्या स्वाभिमानावर आघात केलेला इथं दिसून येतोय आणि त्या लहान मुलीच्या समवेत किंवा ती लहान मुलगी असताना देखील अशा प्रकारचे कृत्य, म्हणजे कुटुंबातील त्या मुलगी आहे आणि ती असताना देखील इथं DYSP यांनी, म्हणजे एक वरिष्ठ अधिकारी असतात ते पोलीस दलातील, आणि त्यांच्याकडं ज्या तक्रारी खालच्या अधिकाऱ्याकडून सहजासहजी ठुकरलेल्या असतात किंवा तिथं संबंधित आंदोलनकर्ते असतील किंवा तक्रारदार असतील त्यांना इथं न्याय मिळालेला नसतो, म्हणूनच DYSP किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अशा प्रकारचे तक्रारदार किंवा हे आंदोलनकर्ते जात असतात. परंतु DYSP दर्जाच्याच किंवा DYSP अनंत कुलकर्णी यांनीच भर रस्त्यात
त्या कुटुंबातील सदस्यासमेत लहान मुलींसोबत असताना देखील अशा प्रकारचे पाठीमागून लात मारून जे कृत्य केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की लात मारणे म्हणजे लात कोण मारतं हे देखील आपल्याला माहिती आहे आणि त्या आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलेलं आहे. हे इथं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला ताब्यात घेतलेलं आहे किंवा जे काही तपासामध्ये त्यांनी केलं असेल तर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होणं गरजेचं आहे. परंतु ताब्यात घेतलेल्या आंदोलकावरती अशा प्रकारे पाठीमागून लात मारणे भर रस्त्यामध्ये आणि त्याच्या कुटुंबातील लहान मुलगी किंवा त्याचे इतर कुटुंबातील सदस्य आहेत आणि त्यावेळेला लात घालणे हे म्हणजे खूप अपमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी मानव अधिकार जो आहे त्यांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि जी काय अशा प्रकारची कृत्य घडलेले आहेत तर त्या पोलिसांवरती कारवाई देखील केली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. लाथाडलेली तक्रार आणि लाथाडलेला माणूस हे टायटल करण्यामागचा उद्देशच असा आहे की आंदोलकाचे म्हणणे गेल्या काही महिन्यापासून ते उपोषणावर असून पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांची तक्रार या ठिकाणी लाथाडलेली आहे. म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता तर इथं त्यांनी माणसालाच लाथ मारलेली आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे असे जे वर्तन दिसते ते संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोचवणारे आहे. एका DYSP पदावरील अधिकाऱ्याकडून संयम, परिपक्वता आणि जनतेबद्दल आदराची अपेक्षा असते ते किंवा त्यांच्याकडून ती अपेक्षा केली जाते. भावनिक आवेशात, रागात किंवा दबावाखाली असे हिंसक कृत्य या ठिकाणी इथं घडलेले असावे असेच इथं अंदाजे दिसून येते. आता यामध्ये पुढची कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून इथं होत आहे. घटनेचा सखोल तपास करून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी सर्वच सोशल मीडियावरती आणि सर्वांनाच ही घटना बघून त्यांच्याकडून मागणी केली जात आहे. मानव अधिकार आयोगाकडून तक्रार दाखल व्हावी असं देखील इथं केलं पाहिजे. पोलीस प्रशिक्षणात संवेदनशीलता आणि संवाद कौशल्याला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना परत एकदा पोलीस प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि संवेदनशीलता काय असते किंवा संवाद कौशल्य त्यातून किंवा जे काय नियमाने लोकशाहीने जे काय आपल्याला नेम दिलेले आहेत तर त्याप्रमाणे पोलिसांनी तिथं वागलं पाहिजे. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने इथं ठोस पाऊल देखील उचललं पाहिजे. आणि आपण म्हणतोय की 15 ऑगस्ट साजरा करताना फक्त ध्वज फडकवतो, भाषणं ऐकतो, पण प्रत्यक्षात लोकशाहीच्या मूल्यांचे अशा प्रकारे पालन होते का हे ह्या घटनेमधून आपल्याला दिसतंय. म्हणजे एकीकडं स्वातंत्र्य दिन सुरू आहे आणि त्या दिवसाचा सर्वांना जल्लोष असतोय आणि आंदोलनकर्ते आपल्या न्याय हक्कासाठी अशा प्रकारे लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने जर आंदोलन करत असतील किंवा त्या आंदोलकाला ताब्यात घेतलेलं असेल आणि त्यावेळेस जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून DYSP कडून अशी जर घटना घडलेली आहे जी आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहतोय तर ही खरंच दडपशाही आहे. आणि यातून जर पोलीस कस्टडीमध्ये आता ही भर रस्त्यात अशा प्रकारचे आता त्यांना माहीत आहे की सगळे कॅमेरे आहेत किंवा ही घटना कुठं लपून राहणारी नाही, पण निर्भीडपणे किंवा त्यांना कुणाचंही भय, कायद्याचं भय नाही, कायद्याचं त्यांना भीती नाही किंवा ते स्वतःच म्हणजे कायद्याचे मालक आहेत असं या ठिकाणी इथं दिसून येतं आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि त्यामुळंच हे अशा प्रकारचं कृत्य म्हणजे ते करत असावेत. पोलिसांचा जो रोल आहे याच्यामध्ये तर तो तपास करणे आणि न्यायालयामध्ये त्या संदर्भात पाठवणे, परंतु इथं स्वतःच अशा प्रकारचा राग किंवा अशा प्रकारचा न्याय किंवा अशा प्रकारचं कृत्य इथं पोलीस अधिकाऱ्याकडून आपल्याला झालेलं दिसतंय. जालना घटनेने आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लागतोय. आपल्या स्वातंत्र्याच्या छायेखाली एखाद्या शांततामय आंदोलकाच्या कमरेवरती लाथ बसते हे आपण कसे सहन करणार? का तर पोलिसांकडून अनेक ठिकाणी बळाचा वापर केला जातो, परंतु तो तिथल्या परिस्थितीनुरूप असावा आणि अशा प्रकारे आंदोलकांना ताब्यात घेतलेला असताना किंवा तो आंदोलनकर्ता जो आहे त्याला पोलिसांनी धरलेला आहे आणि त्याला नेत आहेत किंवा त्याच्यावर काय असेल ते त्याने जे केलेलं कृत्य आहे
त्यासाठी गुन्हा देखील दाखल होणार आहे। परंतु अशा प्रकारे परत कृत्य करणे म्हणजे हे त्याच्यावरती काढलेला राग असेल असं इथं दिसून येतं। या बाबतीत कायदेशीर बाजू जर आपण पाहिली तर भारतीय संविधानातील कलम 19(1)(ब) नुसार नागरिकांना शांततामय पद्धतीने सभा घेण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे, हे आपल्याला माहिती देखील आहे। पोलिसांना गर्दी नियंत्रणासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शक्तीचा वापर करण्याचा अधिकार देखील आहे, बळाचा वापर करण्याचा अधिकार आहे, पण तो फक्त आवश्यक तेवढाच आणि मर्यादित प्रमाणातच तो वापरायचा आहे। परंतु इथं एकदा ताब्यात घेऊन असं कृत्य नंतर घडलेलं आहे। IPC कलम 323 इजा पोचवणे आणि कलम 341 अवरोध घालणे अंतर्गत अशी लात मारणे बेकायदेशीर व गुन्हेगारीचे कृत्य इथं ठरू शकते। याची जर नैतिक बाजू आपण जर पाहिली तर सार्वजनिक ठिकाणी विशेषतः स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी अशा हिंसक कृतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होताना आपल्याला इथं दिसते। आता हे प्रकरण चुकीचं आहे का बरोबर आहे, तर ही कृती स्पष्टपणे चुकीची इथं आपल्याला दिसून येते। आंदोलनकर्ते सशस्त्र सज्ज नव्हते किंवा त्यांच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं, ते अहिंसक पद्धतीने इथं आंदोलन करत होतं। त्यांचं वर्तन आपल्याला इथं सध्या तर व्हिडिओमध्ये दिसून येतं आहे। मंत्री महोदयाशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते करणार होते आणि पोलिसांनी आवश्यकतेपेक्षा जास्त शक्ती इथं वापरलेली आपल्याला दिसून आलेले आहे। लात मारणे ही कृती वैयक्तिक रागातून किंवा भावनिक आवेशातून झाल्यासारखे वाटते, जी शासकीय सेवकासाठी अजिबात ग्राह्य धरता येणार नाही। यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचे वर्तन पूर्णपणे अनुचित आहे आणि त्यावर प्रशासनाने शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आपल्या जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी देखील या घटनेमध्ये लक्ष घालून ज्या सोशल मीडियावरती किंवा ज्या त्या आंदोलनकारावरती जो अन्याय झालेला आहे किंवा पोलिसांकडून बळाचा वापर झालेला आहे, प्रमाणापेक्षा जास्त बळाचा वापर झालेला आहे, तर त्या अधिकाऱ्याला कायद्याप्रमाणे जी शिक्षा असेल ती या ठिकाणी करण्यात यावी। पोलीस दलामध्ये अनेक चांगले अधिकारी देखील आहेत, परंतु अशा प्रकारच्या एखाद्या अधिकाऱ्यामुळे अनेक वेळा अशा चांगल्या पोलिसांची प्रतिमा, चांगल्या अधिकाऱ्यांची प्रतिमा आपल्या राज्यामध्ये अनेक वेळा मलिन होताना दिसते। त्यामुळे सर्वच पोलिसांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी सुद्धा किंवा जे न्याय मागण्यासाठी तक्रारदार जात असतात त्यांनीसुद्धा लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन करणं इथं गरजेचं आहे। त्यांनी देखील नेमबाह्य कोणतंही काही करू नये आणि पोलिसांनी जर आंदोलनकर्त्यांनी किंवा तक्रारदाराने नेमबाह्य काय केले असेल तर त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे जे काही असेल तर त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला पाहिजे। परंतु अशा प्रकारचा मारण्याचा अधिकार जो आहे तर तो या ठिकाणी करणं इथं निषेधार्ह आहे। दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी आणि अन्यायाविरुद्ध लढा उठवण्यासाठी आपल्या हक्काचं खुलं व्यासपीठ द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।